400 किलोमीटरचा टप्पा आहे लोणारचा. फिंगर क्रॉस आहे की लोणारला सूर्यास्त मिळते बघायला. आता लोणार सरोवर जिथे पोचलो आहे ते समोर सरोवर दिसतंय. गणपती बाप्पा. आत्ता सकाळचे 7 वाजले आहेत आणि आत्ता मी चाललोय शिवाजीनगरला. काय सिंहगड मोकळा दिसतोय. ओंकारेश्वर मंदिर मागं गेलं. हा बालगंधर्वचा पूल. मला प्रवास करायची दांडगी हौस. बाहेरगावी कुठेही काम असलं की एक दिवस मी तिथला भाग बघण्यासाठी वेळ काढतोच. मग विदर्भाचा हा भाग जवळून पाहण्यासाठी ह्या राईडचा प्लॅन. पुढे लोणार, यवतमाळ, वेरूळ, पुणे असा प्रवास. अरे वा, काय सिग्नल मोडला ह्याने. सत्कारच करायला पाहिजे याचा. चला आता पुढे अजित भेटेल. ही माझी 2021 मधली पहिलीच 1400 किलोमीटरची मोठी राईड. नक्की शेवटपर्यंत बघा, मजा येईल तुम्हाला. काय सुंदर रस्ता आहे हा. आजचा राईडचा पहिला टप्पा आहे लोणार, 400 किलोमीटरचा. मगाशी अजितची ओळख करून देताना कॅमेरा चालू करायचंच विसरलो. आत्ता वाघोली सोडून रांजणगावकडे निघालो. तर आता इथनं पुढं औरंगाबाद, मग जालना आणि मग जालन्यावरनं सिंदखेड राजा आणि लोणार. आणि इथनं किती आता? ठीक आहे, 4 ते 5 पर्यंत पोहोचू. अहमदनगर नंतरचा जबरदस्तच घाट आहे. राईड सुरू करून अंदाजे 5 तास झाले. आता दुपारचे 12 वाजलेत. आता औरंगाबाद यायची वाट पाहतोय. आलं 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 औरंगाबाद आलं. आता जवळजवळ कधी सकाळी किती वाजता सुरुवात केली तुम्ही? 7 आसपास. 7 ना? आता वाजून 3. 7 तासाचा राईड झालेली आहे आणि 288 किलोमीटर अंतर मारलं आहे. अजूनही माझ्यामध्ये 288 म्हणजे 1,200 किलोमीटर राहिलेले आहेत. 400 किलोमीटरचा टप्पा आहे लोणारचा. आता आम्ही करमाडाच्या इथं आहे, औरंगाबाद सोडून पुढं. आता इकडनं जालना आणि त्याच्या पुढं लोणार सरोवर असा प्लॅन आहे. तर आता जेवतो, भूक लागली आहे खूप. आणि जेवण झाल्यानंतर पुढचा प्रवास बघू कसा होतो आहे. छान जमलं तर डॉक्युमेंट होईल असतो. आणि फिंगर क्रॉस आहे की लोणारला सूर्यास्त मिळते बघायला. कारण ओव्हरऑल खूप उशीर झाला, पण मधले रस्ते काही छान असल्यामुळे अंतर छान लागलेलं आहे. याच्या पुढचे रस्ते कसे माहीत नाही, बघूया. आलं जेवण आलं. जेवण आलेलं आहे. सुंदर शेवभाजी होत्या. आता जेवतो. जेवण झालं होतं. जेवण करून आत्ता निघालेलो आहे. जरा वेळ गेला जेवणात, पण ठीक आहे. प्रवास पण तेवढाच मोठा आहे, त्यामुळे आत्ता माझ्या बुलेटवरनं त्या प्रवासाला सुरुवात. Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights. And I really wanna know
keep on searching for my highs. You can say I lost my mind, I will keep on holding my head high, even if the sky is falling down. संध्याकाळचे 7 वाजलेत. सो जवळजवळ 12 तासाचा हा प्रवास झाला आहे. आणि आत्ता मी इथं हे मागं बघता ते MTDCच्या रिसॉर्टमध्ये आलो आहे लोणारमधल्या. आणि आत्ता अजून रूम मिळायचे आणि डिनर झाल्यानंतर उद्या सकाळी लोणार लेक आम्ही एक्सप्लोअर करू. गुड मॉर्निंग. आत्ता लोणारच्या MTCDच्या रिसॉर्टमधनं बाहेर पडतो आहे लोणार बघायला. बरोबर अजित पण आहे माझ्या आणि आमच्या बुलेट्स इकडे लावलेले आहेत. सो बघूया कसं लेक आहे. काल रात्री थोडा ओव्हरव्ह्यू दिसला हलकासा आणि तोपर्यंत अंधार झाला, त्यामुळे ती झलक आत्ताच बघायला मिळेल. लोणार सरोवराच्या गेटपाशी पोचलो आहे. तर इथनं बघतोय टॉवरला कुठं जाता येते. सो त्यांनी 2-3 ठिकाणी वॉच टॉवर उभे केलेत आणि तिथनं तुम्ही अख्खा सरोवराचा व्ह्यू बघू शकता. तर बघू विचारून. नमस्कार. तर लोणार टॉवरला कुठं येत येतं? टावर का? हां जो रस्ता आहे किनी गेटचा, हां. ते सध्या काय जाऊ देणार नाही तुम्हाला. तुम्हाला 9-10च्या दरम्यान जाणं पडेल. अरे बापरे. आणि मग इथनं कसं आहे? इथनं तुम्हाला सर्व व्ह्यू पाहता येतो. ओके. हां, म्हणजे अर्धवट आहे, दोन्ही साईड दबून जातात. आत्ता लोणार सरोवराच्या इथं पोचलो आहे. ते समोर सरोवर दिसतंय. फक्त आता एक प्रॉब्लेम असा झाला आहे की ती लोक इथे एक वॉच टॉवर आहे, त्या वॉच टॉवर जाऊन देत नाही, ते फॉरेस्टच्या अंडर आहे म्हणून. तर बघूया काय डोकं लढवता येईल. कारण ह्या व्ह्यूला प्रॉब्लेम असा आहे की इकडून आणि तिकडून डोंगर आले दोन्ही ठिकाणावरनं, त्यामुळे अख्खा सरोवराचा व्ह्यू काही मिळत नाही आहे. पण ठीक आहे, हा एरिया एक्सप्लोअर करू. इथं खूप सुंदर पुरातन मंदिर आहे. इथं आहे, तिकडं आहे. जवळजवळ या भागात किती आहे तरी अंदाजे? अनेक मंदिर आहेत, म्हणजे माहिती असलेली खूप आहेत, पण सरोवराच्या आसपास खूप चौबाजूनी किंवा खाली खूप खूप जुनी मंदिर आहेत आणि हेमाडपंथी शैलीतली आहेत. आणि अमेझिंग. म्हणजे लोणारला यायचं असेल तर मला असं वाटलं की ह्या सरोवराला भेट दिली की झालं, पण हा एरिया एक्सप्लोअर करायला मिनिमम 1 किंवा 2 दिवस पाहिजेत. 2 दिवस तर पाहिजेच छान प्रकारे एक्सप्लोअर करायचं असेल तर. तर ओव्हरऑल सरोवर दिसतंय, पण मला फोटो काढण्यासाठी काही चांगली जागा मिळत नाही. बघू, ती शोधतो आणि आपण त्या जागेवरच भेटू तिथं. मंदिराचा परिसर आहे हा. खूप जुनं कार्विंग आहे. गायमुख धार म्हणून प्रसिद्ध आहे.
12 महिने 24 तास इथनं असंच पाणी वाहत असतं आणि इथं लोक स्नान करतात. पण काय चमत्कार आहे बघा ना, कंटिन्युअस पाणी, हे गोडं पाणी आहे आणि सरोवराचं खारं पाणी आहे. तर एक मिनटं मी दाखवतो. खूप सुंदर पायऱ्यांचा मार्ग आहे खालच्या मंदिराला जायला. पुढे रामगाय लागते. हा, रामगायच्या मंदिर. रांगाईचं का? हा, आणि तुम्ही हंडा घेऊन काय आणि त्या पाणी आणतो मी रोज. खाल्लं का? हा, रोजचं आपलं पाणी भारी. त्या पायऱ्यांपासून खाली चालून आल्यानंतर तिथे सुंदर शंकराचं मंदिर आहे. इतकं सुंदर. आणि आता मी इतक्या सकाळी आलो त्यामुळे गावातली एखाद दुसरी मंडळी सोडली तर जास्त कोणी नाही आहे. मी अजित आणि निसर्ग, सुंदर झरे वाहतात, छान त्यांचा मंजूळ आवाज येतोय आणि अजित तिकडे काहीतरी एक्सप्लोर करतोय. खालचा मंदिर एक तरी एक्सप्लोर करून आता मी परत वर चाललो. तर पायऱ्या बघा डायरेक्ट चढत. तुम्हाला अशी फोटोग्राफी करताना दाखवता नाही आलं आणि ते ट्रॅपवर लावून आणि ते अलाउड नाही आहेत. चहा पिऊन झाला की आता पुढच्या प्रवासाला निघूया. तर मित्रांनो, कशी वाटली आमची ही राईड? आवडली तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून माझे हे प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. भेटू लगेच. तोपर्यंत धन्यवाद.